नमस्कार मंडळी. माया मृण्मयीला भडकवत असते की ती गुंजा आहे ना, ती सतत तुझ्या पायाखाली असायला हवी डार्लिंग. आणि तुला जर तुझा संसार सुरळीतपणे पार पाडायचा असेल ना, तर गुंजा नेहमी तुझ्या पायाखालीच असली पाहिजे. त्यासाठी तुला दोन गोष्टी कराव्या लागतील. एक म्हणजे किचन मधून तुला बाहेर पडावं लागेल आणि त्या गुंजाला हाताशी धरावं लागेल. मृण्मयी म्हणते की आता काय तिला लेक्चरला घेऊन येऊ का कॉलेजमध्ये? माया म्हणते की अगं मृण्मयी, काय बोलतीयस तू? हे तुझी आणि त्या मोलकरणीची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. ती आणि प्रोफेसर कधीच होऊ शकत नाही. आणि तू तिला आता दाखवून दे की तू कोणी ऐऱ्या गैऱ्याची पोरगी नसून माया प्रधानची मुलगी आहेस. मायाने मृण्मयीला गुंजाबद्दल खूपच भडकवलेलं असतं, त्यामुळे गुंजा देखील आता तसंच करणार असते. इकडे रणजित आणि कबीर दोघंही बसलेले असतात. रणजित कबीरला कॉंग्रॅच्युलेट करतो तेव्हा कबीर विचारतो की कॉंग्रॅच्युलेशन का बरं? रणजित म्हणतो की कारण तू ह्या वर्षीचा एम्प्लॉई ऑफ द क्वार्टर झालाय. कबीर म्हणतो की हे आणि अचानक कसं काय झालं? तेव्हा रणजित म्हणतो की मी आता तुला सांगितलं कारण मी तुझा बॉस आहे. कबीर म्हणतो की हो, पण मागच्या वेळी सुद्धा मला क्वार्टर भेटलं होतं आणि आता सगळ्यांना समान संधी मिळायला हवी. रणजित म्हणतो की खरंच कबीर, तू खूप निर्मळ मनाचा आहेस. कबीर आता एक पुस्तक हातामध्ये घेतो आणि रणजितला विचारतो की हे पुस्तक तुला कुठे भेटलं? रणजित म्हणतो की मी भरपूर तुझ्या स्टोऱ्या वाचल्यात, भरपूर तुझे आर्टिकल देखील वाचले आणि मला हे बघायचंय की तू स्टोरी कशी कव्हर करतो. नक्कीच तुझं काहीतरी सिक्रेट असणार आहे आणि मी ते लवकरच बाहेर पण काढणार आहे. कबीर म्हणतो की नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? तेव्हा रणजित म्हणतो की अरे सगळ्यांना तुझ्यासारखं काम यायलाच हवं ना. रणजित आता कबीरचा फोन हातामध्ये घेतो. कबीर म्हणतो की माझा फोन हातामध्ये का घेतलात? तेव्हा रणजित सांगू लागतो की डोंट वरी, मी तुझा आणि मृण्मयीचं कुठलंही सिक्रेट वाचणार नाही. मी फक्त माझा नंबर तुझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करतोय. आणि असं म्हणून तो पुन्हा एकदा कबीरला कॉंग्रॅच्युलेट करतो. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कबीर म्हणतो की आता का कॉंग्रॅच्युलेट केलं? तेव्हा रणजित म्हणतो की आता तुझं लग्न झालंय ना म्हणून. कबीर रणजितला म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु आता मी निघतो कारण प्रेस कॉन्फरन्ससाठी मला बाहेर जायचंय. कबीर तिथून निघून गेलेला असतो. रणजित मात्र फार रागाने कबीरकडे बघत असतो. तर आता तितक्यातच एक माणूस आलेला असतो आणि कबीरची फाईल तो घेऊन आलेला असतो. त्यामध्ये कबीरचे जे काही फोटो छापून आलेले असतात पेपरमध्ये ते सगळे ठेवलेले असतात. इकडे उमेर कबीरला म्हणत असतो की काय म्हणाला तू तुला आणि कोण कुठला बॉस 2-4 माणसं घेऊन आलाय? कबीर म्हणतो की अरे काय बोलतोयस तू, जाऊ देत ना. तेव्हा उमेर म्हणतो की काय जाऊ देत? कॉलेज पासून हा रणजित तुला फक्त पाण्यात बघतोय आणि आता सुद्धा तुला सांगून ठेवतोय तो तुझी वाट लावेल हा. कबीर म्हणतो की अरे तेव्हा आपण लहान होतो. उमेर म्हणतो की अरे तुला आठवतंय का जेव्हा तू आणि मृण्मयी बागेमध्ये भेटायचे तेव्हा तो किती जळायचा आणि त्याला किती राग यायचा तुझ्यावरती. कबीर म्हणतो की अरे जाऊ देत ना, ते वय तसं होतं आपलं आणि आता तर तो माझ्याशी चांगला वागलाय. उमेर म्हणतो की मी तुला सांगून ठेवतोय हा 1 नंबरचा कमीना माणूस आहे आणि तो तुला हरवणार आहे. कबीर म्हणतो की अरे काय चाललंय तुझं आणि मी काय इथे स्पर्धेमध्ये उतरलोय का आता? आणि हे बघ, माझी बाजू अगदी सत्याची आहे, त्यामुळे मला कोणीच हरवू शकत नाही. उमेर म्हणतो की हो का, सत्याची बाजू आहे का तुझी? थांब, तुला आता लवकरच कळेल. रणजित इकडे जोरदार हसत असतो आणि म्हणत असतो की कबीर सरपोतदार, तुझी सत्याची बाजू आहे ना, परंतु तुझ्या सत्याच्या बाजूला माझ्या लेखी काहीही किंमत नाहीये. आणि असं म्हणत हातातला सगळा चहा आता कबीरच्या त्या फाईलवर टाकून देतो. स्टाफ मधील माणूस रणजितला विचारत असतो की काय करताय साहेब तुम्ही? तेव्हा रणजित आता लगेच फोनवाल्याला कॉल करतो आणि सांगतो की उद्यापासून तो चहावाला माणूस आपल्या आसपास सुद्धा भटकायला नकोय, कारण कबीर सरपोतदारचा आवडीचा चहा आहे ना तो, आणि कबीर सरपोतदारच्या आवडीच्या ज्या काही गोष्टी असतील ना त्या सगळ्या आता बाहेर निघायला हव्या. तेव्हा तो माणूस म्हणत असतो की सर पण अहो हे कसं शक्य आहे? रणजित त्याला म्हणत असतो की मला एक लेटर टाईप करायचंय, करता येईल का? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो करता येईल, परंतु कशाबद्दल आहे? रणजित म्हणतो की सस्पेन्शन लेटर, कबीर सरपोतदारचं सस्पेन्शन लेटर. कबीर सरपोतदार उद्यापासून माझ्या ऑफिसमध्ये मला दिसता कामा नये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव कबीर, माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही कारण आता तुझी वाईट वेळ सुरू झाली आहे. रणजित आता स्वतःशीच हसू लागतो. तर इकडे मृण्मयी ही किचन मध्ये स्वयंपाक करत असते. तेव्हा मधू तिथे येते आणि मृण्मयीला म्हणते की मृण्मयी काय करतेयस? कांदा कापतेयस का? थांब, तुला नाही जमणार, मी करते. तू एक काम कर, तू भाजी बनवायला घे, आज आपण मस्त बटाट्याची भाजी बनवूयात. मृण्मयी म्हणते की पण तू मला नाही येत बनवता. तेव्हा मधू म्हणते की
अगं मी तुला सांगते ना कसं बनवायचं, मी जसं सांगेल तसं तू कर. आणि मग मधू ज्या प्रकारे तिला सांगत असते त्या प्रकारे मृण्मयी बटाट्याची भाजी बनवत असते. मधू मृण्मयीला म्हणते की हे बघ माझा कांदा कापून झालाय, मी आता जाते, परंतु मीठ मसाले अगदी योग्य टाक. तर इकडे गुंजा मुलांनी जे जेवलेलं असतं ती ताटं घेऊन येत असते, परंतु मधू मात्र रागाने गुंजाकडे बघत असते. गुंजा सांगते की मुलांची ताटं आहे, बराच वेळ तिथंच पडली होती म्हणून ठेवायला आले. मधू म्हणते की ठीक आहे, बाकी कुठे ढवळाढवळ करू नकोस, फक्त ताटं ठेवून लगेच किचन मधून बाहेर ये. तर गुंजा आता ती ताटं घेऊन किचन मध्ये येतच असते. तर मृण्मयी मात्र स्वतःशीच म्हणत असते तिखट आणि मिठाने भाजी बनते असं आत्तू म्हणत होती ना, परंतु आता तिखट आणि मिठाने भाजी कशी बिघडते हेही आता सर्वजण बघेल. आता मी अशी तिखट भाजी बनवते ना की तुम्ही स्वतःहून म्हणाल की पुन्हा कधी किचन मध्ये फिरकूच नको. असं म्हणून मृण्मयी आता जास्तीचे 4 चमचे तिखट त्या भाजीमध्ये मिसळते. गुंजाने हे सर्व मागून बघितलेलं असतं आणि मृण्मयीचं बोलणं देखील ऐकलेलं असतं. मृण्मयी म्हणत असते की आता मस्त भाजी तयार झालीये, खाण्यासाठी नाही सरपोतदारांना धडा शिकवण्यासाठी. तेव्हाच तुम्हाला कळेल की आता मृण्मयी काय चीज आहे ते. सॉरी कबीर, तुलाही आज हीच भाजी खावी लागणार आहे आणि तसंही आजकाल तू काय माझ्याशी चांगलं वागत नाहीयेस आणि त्यामुळे तुला ही शिक्षा आणि तुझ्या नावाचा आणखी एक चमचा. त्यानंतर सर्वजण इथे टेबलवर जेवायला बसलेले असतात. सुबोध म्हणत असतो की मग आज काय स्पेशल मेनू आहे. मधू म्हणते की काही स्पेशल नाहीये, आज फक्त शेफ नवीन आहे. सुबोध म्हणतो की कोण, गुंजा की मृण्मयी. तेव्हा मृण्मयी म्हणते की मीच आहे. मृण्मयी म्हणते की मी चपात्या घेऊन आले. काका म्हणतात की चपात्या गोल असो किंवा वाकड्या असो, आम्ही शेवटी तर खाणारच आहोत. तर वहिनी मात्र रागाने काकांकडे बघत असतात आणि काकांना त्या म्हणत असतात की करा, तुम्ही माझीच थट्टा करा नेहमी. आज तर तुम्ही जेवा, परंतु उद्यापासून तुम्हीच म्हणाल तुझ्या हातचा स्वयंपाक नको ग मृण्मयी. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे मृण्मयी किचन मध्ये डोकावून बघत असते की आता सगळ्यांची जीभ भाजणारे भाजी खाऊन आणि तिला ती मज्जा बघायची असते. परंतु गुंजाने मात्र मृण्मयीचा सगळा प्लॅन पलटवलेला असतो. काका जेव्हा एक घास खातात तेव्हा म्हणतात की अरे वा, खूप छान भाजी झाली आहे, सगळ्यांना भाजी खूपच आवडते. मृण्मयी विचार करते की असं कसं काय होऊ शकतं. मृण्मयीला मोठा धक्का बसलेला असतो. मृण्मयी आणि गुंजा दोघीही किचन मध्ये असतात. तेव्हा गुंजा मृण्मयीला सांगते की संसारात जर गोडवा टिकवायचा असेल तर तिखट जरा बाजूला ठेवावं लागतं. गुंजा आता तिथून निघून जाते, परंतु मृण्मयीला मात्र प्रचंड राग आलेला असतो. मृण्मयी म्हणते की गुंजा, मी तुला आता असा धडा शिकवणार आहे ना की तुझ्या आयुष्यातला गोडवा मात्र कायमचा निघून जाईल. आणि मागे ती हसत असते. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.